टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज किल्ले शिवनेरीवरती संपन्न होत आहे आणि याच ठिकाणी शासकीय महापूजा आहे ते जिल्हाधिकारी यांच्याकडून झालेलं आपल्या पाहण्यामध्ये आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहे। मला सांगा की कशा प्रकारे आज शिवजयंतीचा उत्सव आहे? आज सकाळी आता जस्ट आपली पूजा आरती संपलेली आहे आणि आता पुढचा कार्यक्रम चालू असणार आहे। थोडीच वेळेत आदरणीय CM सर, दोघे डिप्टी CM सर आणि बाकी मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर शिवजयंती साजरा केली जातील आणि त्याच्यानंतर सर्व जे शिवभक्त श्रद्धालू आहेत ते या ठिकाणी येऊन नेहमीप्रमाणे दर्शन घेऊ शकतात। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन झाला होता आणि नियोजन चांगलं झाल्याचं कारण असं होतं की प्रशासन आणि इकडचे लोकप्रतिनिधी त्यांनी चांगल्या पद्धतीने सामंजस्य साधून काम केलं आणि म्हणून आम्ही आता काही जे शिवभक्त आहेत त्याच्यासोबत सुद्धा संवाद साधला तर त्याचं सर्वांनी समाधान व्यक्त केला की या ठिकाणी जे सर्व सोयीसुविधा आवश्यक होती ते या ठिकाणी उपलब्ध आहे। तर चांगल्या पद्धतीने सर्व हे प्रोग्राम जे आहे ते पार पडत आहेत। खरं तर जो जन्मोत्सव सोहळा आहे तो साजरा होत असताना कुठेतरी शिवभक्तांना अडवलं जातं अशी कुठेतरी शिवभक्तांची मागणी आहे, तर कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं यावेळेस? नाही, शिवभक्तीला अडवण्याचं जसं मी सांगितलं की आता मी स्वतः आपलं जे किल्ला आहे त्याच्या पायथ्यावर काही लोकांना भेटलो आणि सर्वांनी समाधान केलं। अडकवण्याचा कुठल्या प्रकारचा प्रश्न आमच्या समोर तर नाही आलेला आहे, पण तुम्ही आमच्या निर्देशनास आणून दिलं, आमच्या अधिकाऱ्यांना मी विचारून घेतो कुठे काही असा प्रकार असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाईल। पण आम्ही जे संवाद साधला त्याच्यामध्ये कोणी अशा पद्धतीचं आम्हाला सांगितलं नाही आहे आतापर्यंत। मोठ्या संख्येने शिवभक्त येत आहेत, काय काय सुविधा उपलब्ध करून देतात किल्ल्यावरती? देखो, नेहमीप्रमाणे जे आपण सोयीसुविधा उपलब्ध करून देतो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, त्याच्यासोबत आपले सर्व जे विभाग आहे त्या स्वच्छता त्या ठिकाणी असली पाहिजे ते स्वच्छता करून ठेवलेली आहे। वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल किंवा ग्रामीण विकास विभाग असेल, त्या सर्वांनीही सामंजस्य साधून सर्व सोयी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि मागचे 3 दिवसापासून मला वाटतं 17 तारीखपासून आपण या ठिकाणी जे शिव जयंती आहे ते साजरा करत आहोत। तर प्रत्येक जे गोष्टी जे पर्यटनाच्या दृष्टीने आणि जे शिवभक्तांना आवश्यक आहे ते सर्व या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे। ज्या पद्धतीने ज्या गोष्टी आहेत खरं तर त्या शिवभक्तांना या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तेव्हा विशाल समी TV9 मराठी, जुन्नर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।